आता 5 मिनिटांत कितें उलोवप तो मोठो प्रश्न, कारण ह्या भ्रष्ट जनता पार्टीच्या विरोधात तर उलय जाल्यार दीस पावचना. पण मार्शल आमचो ही देवभूमी, ह्या वाठारांतल्या समस्त देवदेवतांक नमन करता, वंदन करता. आणि माचेर उपस्थित सगळे लिडर आणि लिडरां मदीं आमचो कॅन्डिडेट, इंडिया अलायन्साचो काँग्रेसचो कॅन्डिडेट बाब ॲडव्होकेट रमाकांत खलप. हांव पळयतालो की ज्या पद्दतीन तेजें हांगा आगमन जालें एक मिरवणुकीन, ती म्हाका दिसता ही विजयाची मिरवणुकीची नांदी आसा. म्हाका खात्री आसा की ही नांदी, आणि तुमी जो जनसमुदाय हांगा येयल्लो आसा मोठ्या संख्येन, खास करून ह्या जनसमुदायान मोठ्या प्रमाणात माता भगिनी आसा. आणि तुमचो आशीर्वाद ज्या वेळार माता भगिनी ज्या वेळार आशीर्वाद दिता ते यश हे नक्की असता. त्या खातीर सगळ्यांक तुमकां माये मोगाचो नमस्कार करता. हांगा म्हजे भाव आसा, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आसा, सगळ्यांक म्हजो माये मोगाचो नमस्कार. सगळ्या वक्तांनी खुबशे तुमकां गोष्टी सांगल्यो. तुम्ही याद करा की भारतीय जनता पक्षाचे सरकार त्या वेळार 2014 येयले, त्या वेळार खूप गॅरंटी दिल्यो. त्यो गॅरंटी खूप जाणांनी सांगलेल्यो आसा. पहिली गॅरंटी म्हणजे कितें की करप्शनाच्या अगेन्स्ट ते लढटले, करप्शन करून दिवचे ना. ज्यांच्यानी करप्शन केला तांकां भितर उडयतले. पूण जालें कितें? ज्यांच्यानी करप्शन केले तांकां भितर उडोवना, तांकां सगळ्यांक आपल्या पक्षान घेतले. हे तेंची फटिंगपणा. ही मोदीची गॅरंटी. दुसरी गॅरंटी 15 लाख रुपया काळे पैसे, कितकेशेच लाखांनी हिशोब केलो. आता कोणी हिशोब केलो तो मोठो प्रश्न. हे फटिंगपणाचे असले हिशोब, त्या हिशोबाक काय तथ्य ना. 15 लाख रुपया आमचे देशाची जनता विश्वास दवरला ह्या पक्षाचेर, ह्या लिडरांचेर विश्वास दवरलो आणि ते सरकार तांचे हाडलें. सरकार हाडटकूच कितें जालें? आज तुम्ही पळयता देशाची राजकीय परिस्थिती, म्हाका दिसता देश स्वतंत्र जाल्या नंतर अशी राजकीय परिस्थिती आमी केन्नाच पळोवना. हुकुमशाही चल्ल्या, हुकुमशाही. आमी पळयता की जो कोण चड उलयता ताका भितर उडयता, आनी तो तर भितर वचपाक तयार ना जाल्यार ताका त्रास करता, तेजेर वेगळे वेगळे गुन्हे घालता, ना जाल्यार ताका ऑप्शन दिता आपल्या पक्षान यो. अशें केन्नाच राजकीय परिस्थिती जावना. त्या खातीर जे येणारे इलेक्शन जे आसतले लोकसभेचे ते वेगळ्या वेगळ्या पक्षांमदी न्हू, ते इलेक्शन आसतले देशाची जनता पक्षान लोकांक वेगळी वेगळी आश्वासनां दिवन फटयले, वेगळ्या वेगळ्या मुद्द्याचेर फटयले. हेंच्याकडे आनी मुद्दे उरले ना. म्हणून हांव देव धर्माचे आज वापर करता, देवाचो आमचो वापर करता. राजकीय भाशाची मर्यादाच ना. त्या खातीर सांगपाक सोदता की हांचे कडेन आनी मुद्दे उरले ना. हे फक्त खंय तरी एक वेगळे मुद्दे धरतले आणि तुमची दिशाभूल करपाची प्रयत्न करतले. तांकां बळी पडो नाका. तुम्ही पळयला की म्हारगाय खंय जाल्ली आसा. हांगा माता भगिनी आसा, ती कितकी त्रास काडटा ती आमकां खबर आसा. म्हाका दिसता आमच्या पेक्षा तुमकां खबर आसा जे तुमकां एक संवसार चलयतना कितें त्रास भोगचे पडटा ते. आज तुमकां खबर आसा की म्हारगाय खंय पावल्या, ताचेर हांव उलयना. पण एक मुद्दो लक्षात धरा की हे देशाची अखंडता, जो देश स्वतंत्र करपाक आमच्या हजारांनी लाखो सैनिकांनी लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, तो देश जर अखंडित उरतलो जाल्यार ह्या इलेक्शनान तांकां भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक घरा धाडपाची गरज आसा. हे इलेक्शनाचो मुद्दे 3 आसा, आनी खूब आसतले मुद्दे, पण महत्वाचे मुद्दे म्हणजे इलेक्शनाची ते म्हणजे आमची आज जे कॉन्स्टिट्यूशन आसा, संविधान आसा, ते टिकोवन दवरपाक ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक घरा धाडपाची गरज आसा. आमची देशाची लोकशाही जी जगातली सगळ्यात व्हडली लोकशाही ती तर टिकोवन दवरतले जाल्यार ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक घरा धाडपाची गरज आसा. त्याच्यानंतर आमची सेक्युलर आयडियोलॉजी, जे आमचे सेक्युलर इंटरेस्ट जो आसा ह्या देशाचो तो तर उरतलो आणि देश तर आमचो अखंड उरतलो जाल्यार ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक घरा धाडपाची गरज आसा. त्या खातीर सांगपाक सोदता की खुबशे मुद्दे आहा. विकसित भारत म्हणून मिरयता, ते रथ घेवन भोंवता सगळ्याक गांवभर. कसलो विकसित भारत? अरे वो देश स्वतंत्र जाल्या नंतर हांगा सोय जायना. ती सोय आज जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जाला ते ह्या 10 वर्सांक जावना. त्याच्या पयलीं कितकेशेच सरकारांनी वेगळे वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर हांगा डेव्हलप केली. हांगा एज्युकेशन इन्स्टिट्यूशन नासली, हांगा एअरपोर्ट नासली, हांगा रेल्वे नासली. खूबशी गोष्टी ह्या पयलींच्या सरकारान केल्ली आसा. पण हे मिरयता जशें काय हांगा हेंच्यांनी शुन्यांचें विश्व निर्माण केलें.
ताका ती सांगपाक सोदता की म्हाका कोणी तरी फाटल्यान बोट लायलें म्हणून हांव थांबयतां, कारण वेळ जाल्लो आसा. पण हें इलेक्शन तुमी अत्यंत गंभीर्यान घेया आनी सांगपाक सोदता की भारतीय जनता पक्षाची आज जी परिस्थिती आहा देशभर ती आज पळय आमी जर पळयत जाल्यार लोकांनी ठरयल्लें आसा की हांकां घरा धाडपाचें. आनी त्याच पद्दतीची परिस्थिती आमची गोंयांत आसा. आमचे इंडिया अलायन्साचे जे काँग्रेसचे कॅन्डिडेट आसा ते दोगूय कॅन्डिडेट भरघोस मतांनी निवडून येतले. आनी तुमकां लास्ट एक विनंती करता की जशें अमित बाब पाटकर काँग्रेसच्या अध्यक्षान सांगलें की मत मागच्या पयलीं ते सिलिंडराक पळया आनी साश्टांग नमस्कार घाला आनी नमस्कार घालतना म्हणा पुरो बाबा तुजी मोदीची गॅरंटी आमकां आनी तुजी गॅरंटी नाका, आमकां तुवें त्रासान घातले. अशें करा आनी ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक घरा धाडा. सगळ्यांक देव बरें करूं. जय हिंद, जय गोवा. देव बरें जावं.